बड़ा सीधा हसीन जय भीम जय भीम। Jai Bhim app available on the Play Store and Apple App Store now. आज सम्राट अशोक की 2326वीं जयंती नेशनल नेटिव्स फेडरेशन के द्वारा मनाई गई है। इस जयंती का मुख्य उद्देश्य था कि सम्राट अशोक जो महान व्यक्तिमत्व थे, जो एक भारत के बल्कि नहीं पूरे देश के, पूरे दुनिया के एक महान सम्राट थे, उनका पूरा कार्य, उनका पूरा सामाजिक दायित्व ये दुनिया के सामने लाना ये एक प्रमुख उद्देश्य था। सम्राट अशोक ने इस देश को सबसे पहले लिखित करने का प्रयास किया, जिन्होंने अपने शिलालेखों में ये सारी बातें लिखी हुई हैं। सम्राट अशोक के जो शिलालेख हैं ये भारत के सबसे प्राचीन लिखित सामग्री हमारे पास मिलती है। साथ में उन्होंने सबसे पहले भारत में गुफाएं उत्कीर्ण करने का काम किया। साथ में पत्थरों में शिल्प का जो काम है वो उन्होंने कर लिया है। तो इस कारण हम देख सकते कि सम्राट अशोक केवल एक महान सम्राट ही नहीं थे केवल, लेकिन वो एक मानवतावादी सम्राट थे, राजा थे। अपने प्रजा को अपने बच्चों के जैसे मानते थे और ख़ासकर उन्होंने लिख के रखा है। दूसरा एक व्यक्तिमत्व जो हमें सम्राट अशोक का दिखता है कि वो बिल्कुल स्त्री समतावादी थे। उन्होंने अपने राज्य में स्त्रियों के प्रश्नों के लिए स्त्री अधिकारियों की नियुक्ति की थी। ये अपने आप में एक बहुत ही बड़ी चीज़ है और इसीलिए सम्राट अशोक जिनका ये कार्य है, जो कार्य बहुत सालों से दब चुका था, जिसको सिर्फ कई जगह पे हम लोग ऐसे ही मना रहे थे, तो हमारा ये उद्देश्य है कि ये सम्राट अशोक का कार्य पूरे दुनिया में, पूरे देश में, हर जगह पर, हर ज़िले में ये बड़े तौर पे इसको मनाया जाए और ख़ासकर बच्चों और शिक्षकों के तरफ किसी के पास सम्राट अशोक का कार्य चले जाए, ताकि हम आने वाली पीढ़ी को सम्राट अशोक महान के बारे में उनको जो है उनको एक्नॉलेज करें, ओके, उनको एनलाइटन करें। धन्यवाद। इस भारत भूमि का और भारत देश का गौरव चक्रवर्ती सम्राट अशोक आज तक हमें सिर्फ नेगेटिव लाइट में दिखाते आए हैं लोग। हमारे देश के इतिहासकारों ने भी उसकी जितनी भी गौरवशाली परंपराएं उन्होंने स्थापित की और इस देश का नाम पूरी दुनिया में मशहूर किया, उनको एक निगेटिविटी के तौर पे पेश किया गया। अब ज़रूरत है समय की कि हम हमारे गौरव को, हमारे इस देश के धरोहर को और आगे बढ़ाएं और सम्राट अशोक के अनछुए पहलू जो हैं, जो आज तक समाज के सामने नहीं आ पाए, उसको सामने लाना बहुत ज़रूरी हो गया है। और इस परिप्रेक्ष्य में इस तरह के कार्यक्रम सम्राट अशोक को अपने ही लोगों को फिर से बताने की जो ज़रूरत आज महसूस हो रही है वो बताया जाए, और इसलिए इस तरह के कार्यक्रम हो, जयंती समारोह भी हो, और ऐसे संगठन जो इसको आगे ला रहे हैं उनको मेरी ढेर सारी शुभकामनाएं। थँक्यू। या विद्वानांसमोर मला बोलायला आपण संधी दिली त्याबद्दल तुमचे आणि सर्व आयोजकांचे मनापासून धन्यवाद। खरं सांगायचं म्हटलं तर आजचा हा कार्यक्रम पाहून मी खरोखर भारावलो आहे की अशोका जगात कुठे कुठे पोचलेले आहेत, त्यांनी अखंड भारत कशा प्रकारे निर्माण केला आणि तो कसा अखंड ठेवला, हे खरं तर आपण ह्या प्रकारचे जे कार्यक्रम आहेत ते रेग्युलर घेतले पाहिजे। मुलांना अशोका मुलांमध्ये रुजवला पाहिजे। टी व्हीवरचा अशोका किंवा अशोका पिक्चर जो आहे तो म्हणजे मला लाज वाटते, जो पिक्चर मी बघितला कसा आणि आजचा जो अशोका आहे हे काय आहे हा प्रकार। म्हणजे आपणच आपली संस्कृती कशी मुलांमध्ये चुकीच्या पद्धतीने रुजवतोय त्याचं एक उत्तम उदाहरण आज आहे की मला खरोखर खूप चांगलं शिकायला मिळालं। मी आल्या आल्या इथे बघितलं की अशोकांचे हे जे स्लोगन आहेत, जनता ही माझी मुलं आहे आणि त्यांचं कल्याण करणं हे माझं एक राजा म्हणून कर्तव्य आहे, हे जे अशोकाचं वाक्य आहे। आणि आज आपण बघतोय की राजा चौकीदार होतोय आणि तो वेगळ्याच प्रकारे काहीतरी करायच्या प्रयत्नात आहे। तर हे मला कुठेतरी पटत नाही, म्हणून मी प्रामाणिकपणे बोललो। मला याच्यात काही राजकारण आणायचं नाही, कारण मी ज्यावेळेस इकडे आलो त्यावेळेस माझी ओळख वेगळ्या पद्धतीने करून दिली, पण मी माझी ओळख एक टेक्स्टाईल इंजिनियर या नात्याने आपल्याला करून देऊ इच्छितो। खरं सांगायचं म्हटलं तर साहेबांनी ज्या काही गोष्टी बोलल्या, तर माझ्या मते आजच्या भारतात अशोका जिवंत आहे आणि तो अशोका म्हणजे शिक्षक आहे। कारण जेव्हा शिक्षक
1 ते 100चे पाढे शिकवतो ना, तेव्हा तो कुठे जाती धर्माच्या बघून असं शिकवत नाही की हा या जातीचा मुलगा आहे, तर याला मी 1 ते 20 शिकवेल की याला 1 ते 50 शिकवेल. त्याच्यामुळे शिक्षकांना आपण जास्त ताकदवान करणं हे आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणातून नवीन पिढी आणि नवीन पिढीतून अशोका जन्माला येईल अशी मला खरोखर अपेक्षा आहे. स्त्रीला आपण कसं सबळ करू शकू? खरं म्हणायला गेलं तर आता आजच्या या सभागृहात संख्या म्हणायला गेली तर पुरुषांचीच जास्त आहे. आणि ही जी पुरुष संस्कृती किंवा पुरुष वृत्ती आपल्याला कुठेतरी बाजूला ठेवायला लागेल. आपण बघतोय लोकसभेत स्त्रियांना 30% आरक्षण देण्यासाठीचा प्रयत्न किती वर्षांपासून आहे. आज एक हाती सत्ता असून पण आपण ती करू शकत नाहीये. याचं कारण एकच आहे की आपण आपल्या गुरूंच्या शिक्षणांना विसरत चाललो आहे. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, एकदा वाजपेयी साहेब म्हटले होते की लोकतंत्र जगलं पाहिजे. आता हे लोकतंत्र जगलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? सरकारे येतील जातील पण लोकतंत्र जगलं पाहिजे. त्याच्या मागचा उद्देशच होता की आपण धर्म जात पात कुठेतरी बाजूला ठेवून सगळ्यांचा उद्धार केला पाहिजे, सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे. पण आजचे राज्यकर्ते ह्या गोष्टीला पूर्णपणे विसरलेत. आणि म्हणून मला पण असं वाटतं की आपण आपल्या शिक्षकांनी आपल्याला काय शिकवलं, आपल्या गुरूंनी काय शिकवलंय त्याचा पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे. कारण अशोका ही काही मायथॉलॉजी नाही आहे, ही आपली संस्कृती आहे, ही जिती जागती संस्कृती आहे. आणि तिला जर आपण नाही फॉलो केलं तर मग आपला अखंड भारताचे स्वप्न हे आपलं रात्रीच्या स्वप्नातच असतील, बाकी कधी आपल्याला बघायला मिळणार नाही. त्याच्यामुळे अशोकाचं हे जे काही व्याख्यान आज आपण इथे ठेवलं आहे, आयोजकांचं मी मनापासून धन्यवाद करेल. आणि आपण हे कार्यक्रम सातत्याने घेऊया, मुलांपर्यंत पोचूया, जेणेकरून आपल्यातला अशोका जिवंत होईल आणि भारत खरोखर एक अखंड 15 वर्षात काय 5 वर्षात पण होऊ शकेल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.